श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यरांना लागे सिद्धाचे आचरणा विनवी, तसे कर जोडून भक्तिभावे करून या. म्हणे स्वामी सिद्ध मुनी पूर्वकथानुसंधानी, पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे. श्री गुरु आले मठाशी, पुढे कथा वर्तली कैसी विस्तारून आम्हासी. निरोपावी दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा. दुसऱ्या दिवशी प्रातः काळा दंपती दोघे गुरुजवळा येऊनी बैसती वंदुनी. विनविताती कर जोडुनी आम्हा शोक घडे दिनी. एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले. रुद्राक्षचार्य आम्हासी देता बोलला पर्यसी, कानी बांधोनी प्रेतासी दहन करी म्हणे तसे. आणि एक बोलिले रुद्रसुक्त असे, भले अभिषेक करती विप्रकुळे ते तीर्थ आणावे. आणून तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करे. अंतकाळ समयी दर्शन करे श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे. ऐसे सांगून आम्हाशी आपण गेला परेसे. रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामी या. ऐकून ते याचे वचन श्री गुरु सांगते हसून, रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखून या. भक्ती अथवा अभिभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी, पापे न लागती पर्यसी उत्तम अथवा निचाते. सहस्र संख्या जो नर रुद्राक्षमाळा करी हार, स्वरूप होय तोची रुद्र समस्त देव वंदिती. सहस्र जरी न साधती दाही बाहू षोडश असती. शिकेसी बांधा एक ख्याती, चतुर्विंशती दोही करी. कंठाभरण 32 मस्तकी बांधा, चत्वारिंशाचे श्रवणद्वयी द्वादशांशे धारण करावे परेसा. अष्टोत्तर शत एक कंठी माळा करी सुरेख, रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केल्या. त्याचे फळ असे अपार, माळा रुद्राक्ष असे थोर. जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळे रुद्राक्ष असती त्यासी पापे ना तळती, त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्षमाळा धरोनी जप करे अनुष्ठानी, अनंत फळ असे जानी ऐका श्रोते एक चित्ते. रुद्राक्ष ठेवणी पूजेसी अभिषेकावे रुद्र सुक्तेशी. लिंग पूजा समानेसी फळ असे निर्धारे. एकमुख पंचमुख एकादश असती मुख, चतुर्विंशती कौतुक मुख असती परेसा. हे उत्तम मिळती जरी अथवा ना असती नाना परी, धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ. याचे पूर्वील आख्यान विशेष असती अतिगहन, ऐकता पापे फळ न जाती त्वरित पर्येसा. राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम पर्येसी, त्याचा पुत्र सुधर्मा ऐसी प्रख्यात होता उदारा. त्या राजाचा मंत्रीसुत नाम तारक असे ख्यात. दोघे कुमार ज्ञानवंत परम सख्यत्वे असती देखा. उभयता एक वयसी सुकुमाराती सुंदरसी, एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखे संतोषे. क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषणे. ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक पर्येसा. सर्व देय अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार, भस्म धारण त्रिपुंड तिलक असे पर्येसा. वर्तता ऐसे एके दिवशी तया राज मंदिरासे, आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्मत्व देखा. ऋषी आला देखून राजा सन्मुख जाऊन साष्टांग नमुनी घेऊन आली मंदिरात. कर जोडोनी मुनीश्वराशी विनवी राजा भक्तीसी, पिसे लागली पुत्रासी काय करावे म्हणत असे. रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर, रुद्राक्षमाळा कंठी हार सर्वाभरण तेची करती. शिकविल्या नायकती कैसे ज्ञान त्याचे मती, स्वामी त्यांचे निरोप देती तरीच ऐकती कुमारक. भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी, याचा अभिप्राय विस्तारोनी निरोपावे दातारा. ऐकोनी तयाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपी तसे हासून म्हणे विचित्र असे मैक. तुझ्या आणि तुझ्या मंत्रीसुताचा वृत्तांत असे विस्मयाचा, सांगेन ऐक चित्ते साचा. म्हणे ऋषी तयावेळी पूर्वी नंदी ग्रामनगरी होती एक वेश्या नारी, अति लावण्य सुंदरी जैसे तेज ते चंद्रकांती. सर्वाभरणे तिसे असती जैसे तिचे मन्मथरती. नवयवना सोमकांती अति लावण्य सुंदरी. असो निवार वनिता म्हणे आपण पतिव्रता, धर्म करे असंख्याता अन्न वस्त्रे ब्राह्मणांसी. सखी वर्ग सहित नित्य नृत्य करी मनोरथ, कुकुट मर्कंड विनोदार्थ बांधिले असते नृत्य मंडपी. तया मर्कंड कुकुटांशी रुद्राक्षमाळा भूषणेसी, कुकुटाच्या शिकेसी रुद्राक्ष एक बांधिला असे. तया मर्कट कुकुटांशी शिकवी नृत्य विनोदेसी. वर्तता एके दिवशी अभिनव झाले पर्येसा. शिवव्रत म्हणीजे एक वैश्य आला महाधनिक, रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी. त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका.
तेज फाके चंद्रार्का विराजमान दिसतसे. देखोनी लिंग रत्न खचित विस्मय करी वार वनिता. आपुले सरकिसी असे म्हणत ऐसे वस्तू पाहिजे. पुसातया वेशांसी देईन जरी मोलाशी अथवा देईन रतीशी. होईन कुलश्री 3 दिवस. ऐकोनी सख्याचे वचन म्हणे वैश्य हसून देईन लिंग मोहन. रतिकांक्षा करून या तुमची मुख्य वार वनिता. होईल जरी माझी कांता दिवस 3 पतिव्रता. होऊन असे मनोभावे. ऐकोनी वैश्य वचन बोले वार वनिता. आपण दिन त्रय सत्य जाण. होईन तुमची कुलश्री. लिंग देऊनी वैश्यसी बोले वैश्य पर्यसी. माझ्या प्राण सन्मानेसी लिंग असे जाण तुवा. या कारणे लिंगाशी जतन कराय पर्यसी. हानी होतास लिंगाशी प्राण आपला तेजीन. संभोग समयी लिंगासी ठेवू नये जवळकेशी. म्हणे वैश्य तियेसी तये जवळे पर्यसा. ऐकोनी वैश्य वचन मंडपी ठेविले लिंग रत्न. मध्यस्तंभी बैसवून गेली अंतर्गृहासी. क्रीडा करीत दोघे जण होती एक क्षण. उठिला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात. अग्नी लागोनी मंडप भस्म झाला जैसा धूप. वैश्य करतसे प्रलाप देखोनी आता वेळी. म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले. विजविताती अति प्रबळे नगर लोक मिळूनी. विजवुनी पाती लिंगासी झाले दग्ध पर्यसी. अग्नित मर्कंड कुकुटासी दहन झाले अवदारा. वैश्य देखुनी तये वेळी दुःख करी अति प्रबळे. प्राणलिंग जळोनी गेले आता प्राण तेजीन म्हणे. लिंग दहन झाले म्हणत अग्निप्रवेश केला त्वरित. नगर लोक विस्मय करत वेश्या दुःख करतसे. वैश्य माझा प्राणेश्वर तया हनी झाली निर्धारू. पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण तेजीन. आपुले बंधू सहोदरासी नमो निपुसे तये वेळेसी. निरोप द्यावा आपणासी पती समागमे जातसे. ऐकोनी तेचे वचन दुःख करती बंधुजन. म्हणती तुझी बुद्धीहीन काय धर्म करतेसी. ऐसे वैश्य किती येती त्याची कैसी होती सती. हसती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे. माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य. पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्री पर्यसा. पती सवे जे नारी समागमन जाय प्रीती करे. एक पावली भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे. म्हणून विनवी समस्तांशी निघाली बाहेर संतोषी. आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा. स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्याशी नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर करती झाली तयवेळी. नमुनी समस्त द्विजांशी उभी ठेली अग्निपाशी. उडी घालिता वेगेसी अभिनव झाले तयवेळी. सदाशिव पंचवक्त दशभुजा नागसूत्र हाती असे पान पात्र. त्रिशूळ डमरू करे असे. भस्मांकित जटाधारी भैसलासे नदीवरी. धरता झाला वरचे वरी वेश्येसी तसे वेळी. ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी. धर्मधैर्य पहावयासी येणे घडले पर्यसा. तुझे मन पहावयासी झालो अग्निप्रवेशी. तुची पतिव्रता होसी सत्य केले व्रतापुले. तुष्टलो तुझे भक्तीसी देईन वर जे मागशी. आयु आरोग्य श्रेयसी जे इच्छिसी मागाता. म्हणे वेश्या तये वेळी न लगे वर चंद्रमौळी. स्वर्गभूमी पाताळी न घे भोग ऐश्वर्य. तुझे चरण कमळी भृंग होनी असे महाभाग्य. माझे इष्टबंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण. समस्त अन्विमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गासी. तिचे नाट्य मंडपात जोका झाला मर्कंड घात. तया कुकुटा समवेत दग्ध झाले पर्यसा. म्हणे पराशर ऋषी सांगेन राया पर्यसी. मर्कंड तत्व तेजुने हर्षी तुझे उदरी जन्मला. तुझे मंत्र्याचे कुशी कुकुट जन्मला पर्यसी. रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले. पूर्वसंस्कारा करता रुद्राक्ष धारण असे करीत. दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे. आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करतात ती. त्यांच्या पुण्य नाही मिती म्हणून सांगे पराशर. श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परे रायशी. सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे. ऐकोनी ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून. प्रश्न केला अतिगमन सांगे ऐक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे. रुद्राक्ष महिमा निरूपणम नामम त्रयस्त्रिंशतमोऽध्याय. गौडः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 82.